सर्वांना खूप खूप नमस्ते. तर विषय असा होता, बऱ्याचशा ज्या काही गर्भवती महिला आहेत ना, त्यांच्या काही शंका होत्या. त्यातील सर्वात पहिली शंका त्यांची अशी होती, की गर्भसंस्कार करताना आपल्याला डायरी जी आहे ना, ती मेंटेन करणं आवश्यक आहे की नाही? तर त्याबद्दल आपण ह्या व्हिडिओमध्ये आज सविस्तर बोलणार आहोत, की खरंच जेव्हा आपण प्रेग्नंट असतो किंवा आपण जेव्हा गर्भसंस्कारला सुरुवात करतो, तर तेव्हा डायरी मेंटेन करणे गरजेचे आहे का? तर याचं उत्तर जर म्हटलं, तर आहेही आणि नाहीही. आहे हे हे याच्यासाठी आहे, की एखादी कृती ना आपण सजगपणे करतोय, म्हणजे ती कृती आपण जाणीवपूर्वक करतोय आणि जर आपण त्या कृतीच्या काही जर नोंदी ठेवल्या, तर त्या नोंदी ठेवण्याचे काही फायदे ना मी तुम्हाला आज तुमच्यासोबत शेअर करते. सर्वात महत्त्वाचा फायदा म्हणजे काय होतं, जर आपण रोजची रोज डायरी मेंटेन केली ना, तर आपल्याला ना एक खूप छान अशी सवय लागते. ज्या काही आपण ॲफर्मेशन्स वगैरे लिहितो, त्या वर्तमान काळात लिहितो आणि डायरी लिहिण्याची सवय ही जी आहे ना, ती खरंच खूप खूप म्हणजे खूप छान आहे. तुम्ही फक्त प्रेग्नंट असताना किंवा गर्भवती असताना डायरी लिहा असं मी म्हणणार नाही. तर तुम्ही रोज डायरी लिहीत चला. त्यानुसार आपल्याला कळतं, की आपलं लाईफ जे आहे ना, ते कुठं चाललं आहे, आपल्या कुठे चुका होत्यात, कुठं आपण बरोबर आहेत, हेही मेंटेन केलं जातं. तर सर्व आता ना आपण फक्त आणि फक्त गर्भसंस्कारची डायरी जर तुम्हाला खरंच मेंटेन करायची असेल, तर तुम्ही नक्की करा. ती डायरी ह्याच स्वरूपात असावी असं नाही. तुम्ही बेसिकली एखादी वही घेऊ शकता. त्यावरती तुमच्या पिरियडची डेट जी आहे ती तुम्ही नोंदवू शकता किंवा ज्यावेळेला तुम्ही घरी किट आणून प्रेग्नन्सी टेस्ट केली तीही नोंद करून ठेवू शकता. त्यानंतर ज्या दिवशी तुम्ही हॉस्पिटलमध्ये गेला आहात तीही नोंद करून ठेवू शकता. आहारामध्ये तुम्ही काय-काय खाल्लं आहे त्याची जर तुम्ही 1 ते 2 मिनिटाची नोंद करून ठेवली ना, तर पुढच्या वेळेस काय होतं तुमच्या लक्षात येतं. उद्या परवा जर तुम्ही काही खाल्लं असेल किंवा खात असाल आणि त्याने जर तुम्हाला उलट्या वगैरे झाल्या असतील किंवा तुम्हाला जर थोडासा त्रास झाला असेल, तर लगेच तुमच्या लक्षात येतं की हा पदार्थ खाल्ल्यानंतर मला पिरियडमध्ये ना असा-असा त्रास होत आहे किंवा दुसरा एखादा पदार्थ आहे, जो तुम्हाला सारखा-सारखा, नेहमी-नेहमी खावासा वाटत आहे. तर मग तुम्हाला हेही लक्षात राहतं, की अरे हा पदार्थ मला ना सध्या खावासा वाटत आहे. आणि कधी-कधी ना काय होतं, घरच्यांच्या पण मग ती गोष्ट लक्षात येते आणि आपल्याही ती गोष्ट चांगल्या प्रकारे लक्षात येते, की हा पदार्थ मला खावासा वाटत आहे किंवा आणि अजून कधीतरी आपल्याला डॉक्टरांकडे जायचं आहे. डॉक्टरांकडे गेल्यानंतर डॉक्टरांनी आपल्याला काही काळजी वगैरे घ्यायला सांगितलेली असती. ते आपण आल्यानंतर जर आपण त्या डायरीमध्ये नोट करून ठेवलं, की ह्या-ह्या प्रकारची मला काळजी घ्यायला सांगितलेली आहे. तर तो विषय तिथेही खूप छान आणि व्यवस्थित प्रकारे नमूद केला जातो किंवा आज मी कोणत्या अफर्मेशन्स केल्या किंवा आज मी माझ्या बाळासाठी 10 अफर्मेशन्स 5 मिनिटासाठी केल्या. तर ही जरी आपण एक लाईन लिहिली ना, तरी पण आपल्याला लगेच क्लिक होतं, की अरे काल आपण ह्या 10 अफर्मेशन्स केल्या होत्या आणि ह्या अफर्मेशन्स ह्या-ह्या स्टेजसाठी अतिशय योग्य होत्या. आणि आठवड्याभरानंतर आपली ती जी आपली गर्भसंस्काराची ती जी स्टेज आहे ना, ती बदलणार आहे. तर मग पुढच्या बदलणाऱ्या स्टेजमध्ये आपल्याला कोणते अफर्मेशन्स गरजेचे आहेत, हे पण एक छान प्रकारे मेंटेन त्या ठिकाणी होतं. आपल्याला त्याची एक खूप छान अशी जाणीव होते. जेव्हा आपण डॉक्टरांकडे व्हिजिट करून येतो, तेव्हा आपल्याला नेक्स्ट डेट डॉक्टरांनी कधी बोलवलं आहे, गोळ्याचं टाईम टेबल जर आपण व्यवस्थित डायरीमध्ये मेंटेन करून ठेवलं, की ह्या-ह्या वेळेला मला ह्या-ह्या गोळ्या वगैरे घ्यायच्या आहेत. तर काय होतं ना, कधी-कधी तर समजा आपण आजारी वगैरे असू, तर ते पेज जरी उघडलं तरी घरच्यांच्या ही गोष्ट सहज लक्षात येऊ शकते, की हिला किंवा घरातील ह्या-ह्या व्यक्तीला ह्या गोष्टीची किंवा ह्या-ह्या गोष्टीची आपल्याला गरज आहे किंवा ह्या गोळ्या औषधं खाणं ह्या स्टेजला गरजेचं आहे. हे घरच्यांच्या पण लक्षात येतं आणि डायरी मेंटेन केल्याने खूप सारे प्रॉब्लेम जे आपले आहेत ना, ते इझिली जे आहेत ते सॉल्व्ह व्हायला थोडासा एक स्पेस असा भेटतो आणि खूप साऱ्या गोष्टी आपल्या हातामध्ये, आपल्या याच्यामध्ये राहतात आणि जर आपल्याला समजा आपल्याकडून काही जर चुकत असेल किंवा काही जर आपल्याकडून विपरीत असं घडणार असेल किंवा घडत असेल, तर आपण मागील पानांवरती जाऊन आपली कुठे चुकतोय, ती कुठेतरी आपल्याला आपली जी चूक आहे ना, ती पण शोधता येते. तर अशा प्रकारे थोडंसं जर आपण डायरी मेंटेन केली या 9 महिन्यामध्ये, तर त्याचा खूप त्या डायरीचा लॉस असा काही होत नाही. खूप त्याचे बेनिफिटच होतात आणि जेव्हा कधी आपल्याला नेक्स्ट टाईम प्रेग्नन्सी ठेवायची आहे, तर तेव्हा ही डायरी ना अत्यंत उपयोगी ठरते. खूप म्हणजे खूप उपयोगी ठरते. मी तुम्हाला माझं स्वतःचं उदाहरण देते. अ, माझ्या 2 मुलींच्यामध्ये ना 5 वर्षाचं अंतर आहे आणि एकीचा जन्म म्हणजे दोन्ही पण मुलींचा जन्म जो आहे ना, तो गुरुवारी झालेला आहे. सकाळच्या वेळेला झालेला आहे.
एकीचा जन्म जो आहे, मोठीचा जो जन्म आहे, तो 11 वाजून 18 मिनिटांनी झालेला आहे आणि दुसरीचा जन्म 11 वाजून 20 मिनिटांनी झालेला आहे. आणि खूप काही असं साम्य आपल्याला ना डायरी मेंटेन केली ना आपण पहिल्यांदा बाळामध्ये आणि दुसऱ्या बाळामध्ये, तर खूप आपल्याला ना सिमिलॅरिटी त्याच्यामध्ये दिसायला लागते, की आपल्याला ह्यावेळेस हा त्रास होत होता, ह्यावेळेस हा त्रास होत होता आणि दोन्ही बाळामध्ये ना काय डिफरन्स आहे ना, तेही आपल्याला ते बाळ पोटामध्ये असतं ना, तेव्हाच कळतं, की यांच्यामध्ये काय असा डिफरन्स आहे किंवा हे कोणत्या लेव्हलपर्यंत जाऊ शकतं. अशा बऱ्याचशा गोष्टी ज्या आहेत ना, त्या आपल्याकडून प्रॉपर आणि व्यवस्थित घडल्या जातात. त्याच्यामुळं जो काही सर्वांचा क्वेश्चन आहे ना, की डायरी मेंटेन करणे खरंच गरजेचे आहे का? तर ते गरजेचे नाही, पण हां, आवश्यक आहे. काही काहींना डायरी मेंटेन करणे म्हणजे खूप त्रासदायक असं वाटतं. रोज आपला त्याच्यामध्ये वेळ एवढा जाणार आहे, असंही वाटतं. पण जो तुमच्याकडे 24 तासाचा जो वेळ आहे ना, तो कुठे ना कुठेतरी तुम्ही घालवणारच आहेत. मग त्यापेक्षा जर तुम्ही डायरी मेंटेन केली, तर खूप फायदा असा होतो. त्यानंतर ज्या ठिकाणी समजा इकॉनॉमिकली काहीतरी झालेलं आहे किंवा एखाद्या प्रेग्नन्सीमध्ये तुम्हाला जास्त खर्च झाला आहे. दुसऱ्या प्रेग्नन्सीमध्ये तो खर्च जो आहे ना, तोही जर डायरी मेंटेन केली असेल ना, तर खूप कमी असा होतो. कारण आपल्याला माहिती होतं, की कुठे आपला जास्त खर्च गेला. दवाखान्याचाही आपल्याला खूप चांगल्या प्रकारे अनुभव येतो, की ह्या दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला असा-असा अनुभव आला होता आणि ह्या दवाखान्यात गेल्यानंतर आपल्याला असा-असा अनुभव आला होता. गर्भसंस्कार निवडताना पण आपल्याला यांच्याकडे हा प्रॉब्लेम झाला होता आणि त्यांच्याकडे हे पण आपल्या ते डायरीचे पेज उलटले, की लगेच लक्षात येतं आणि आपल्याकडून ज्या काही वारंवार ज्या चुका होणार आहेत ना, त्या चुका होत नाहीत आणि गर्भसंस्कारच्या दरम्यान पण होत नाही. त्याने काय होतं ना, अ, जे कोणी आपले मेंटर किंवा जे कोणी आपल्याला शिकवणारे असतील किंवा वीकली वेबिनार घेणार असतील किंवा ऑनलाईन क्लास देणार असतील, तर त्या क्लासमध्ये ना काही पॉइंट जे आहेत ना, ते असे असतात, ते खरंच आणि खरंच लिहून ठेवणं किंवा स्मरणात ठेवणं खरंच खूप गरजेचं असतं. तर अशा काही लाईन आपण नुसत्या लाईन जरी लिहून ठेवल्या ना, तरी आपल्याला ती पूर्णपणे आपल्या माइंडला रिकॉल होतं. आपण परत त्या स्टेजमध्ये किंवा त्या अनुभवामध्ये थोडा वेळ तरी जातो आणि याचा ना आपल्याला खरंच खूप फायदा होतो. तर फक्त आपला वेळ वायाला जाईल ह्या दृष्टीने जर तुम्ही डायरी लिहिणं टाळणार असाल, तर कृपया तसं करू नका. आपल्या सर्वांना जगात येताना म्हणजे सर्वांकडे ना सेमच वेळ आहे. वेळ कोणालाही कमी आणि जास्त असा दिलेला नाही. तर जो वेळ तुमच्याकडे दिला आहे त्या वेळेचा खूप असा छान फायदा करून घ्या. कुठल्याही मनामध्ये दडपण किंवा टेन्शन असं आणू नका. डायरी जरी तुम्ही मेंटेन करायचं म्हटलं, तरी तुम्हाला कितीसा असा वेळ जाणार आहे समजा. एखादी वही तुम्हाला घ्यायची आहे, जास्तीत जास्त तिची किंमत 50 किंवा ₹100 असेल. एक पेन घ्यायचा आहे, म्हणजे तुमची ₹100 तुम्ही 10 वर्षासाठी जरी म्हटलं, तरी तुम्ही डायरी व्यवस्थित प्रकारे मेंटेन करू शकता आणि रोज तुम्ही 10 मिनिटे जरी दिली, तरी तुमची डायरी मेंटेन होणार आहे. त्यातून तुम्हाला पूर्ण गोष्टीचं अवलोकन तुमचं तुमचं स्वतःचं होणार आहे. त्यामुळे नक्की प्रेग्नंट असताना किंवा जेव्हा तुम्ही गर्भसंस्कारचा क्लास सुरू करणार असताना डायरी अवश्य मेंटेन करा. खूप साऱ्या ॲफर्मेशन्स त्याच्यामध्ये लिहित चला आणि जास्तीत जास्त व्हिज्युअलायझेशनवर खूप चांगल्या प्रकारे भर द्या. व्हिज्युअलाइज करा, की तुमचं फ्युचर कसं असेल, तुमच्या बाळाचं फ्युचर कसं असेल. आपण आणि काय होतं सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट म्हणजे ना, जेव्हा आपण काहीतरी आपल्याला व्हिज्युअलाइज करायचं असतं ना, तर निगेटिव्ह गोष्टी ज्या आहेत ना, त्या पटकन व्हिज्युअलाइज होतात. पण जर पॉझिटिव्ह गोष्टी व्हिज्युअलाइज करायच्या असतील, तर त्या लवकर होत नाहीत. पण जर आपण थोडं-थोडं डायरीमध्येही मेंटेन करत चाललो आणि डायरी लिहिल्यानंतर लगेच जर आपण व्हिज्युअलायझेशनची प्रोसेस फॉलो करायला घेतली ना, तर व्हिज्युअलायझेशन जे आहे ते अगदी सहजरित्या आणि व्यवस्थित होतं आणि जसं-जसं आपण व्हिज्युअलाइज करू, तसं-तसं आपलं जे लाईफ आहे ते व्यवस्थित रुळावरती येतं आणि ज्यांचं ते रुळावरती आहे, त्यांचं ते मस्त छान स्पीडनी धावायला लागतं. तर ह्या प्रकारे तुम्ही तुमच्या डायरी मेंटेन करायचं का नाही, ह्या विषयावर मी तुमच्याशी अगदी मनमोकळेपणाने चर्चा केली आहे. तर तुमचं जे काही मत आहे, ते मला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही जर प्रेग्नंट असाल, तर माझ्याकडे एक छान सुंदर असा गर्भसंस्कारचा परिपूर्ण कोर्स आहे. तो अतिशय कमी फीमध्ये मी ठेवलेला आहे. नंतर त्याची फी वाढणार आहे, कारण ते आम्हाला सर्वांना बंधनकारक केलेलं आहे. नंतर आमच्याकडेही पर्याय नसणार आहे. पण आता सध्या फी कमी आहे. ज्यांना कोणाला तो क्लास घ्यायचा असेल, त्यांनी माझ्याशी कॉन्टॅक्ट करायचा आहे. ज्यांना कोणाला काही अडचणी येणार आहेत, त्यांच्यासाठी एक वीकली सेशन ठेवलेला आहे, जो की प्रत्येक संडेला असतो. टायमिंग तुम्हाला ग्रुपवरती पाठवला जातो. सकाळ, दुपार, संध्याकाळ तिन्हीपैकी एका टायमिंगला तो सेशन घेतला जातो आणि त्यामध्ये ज्या काही तुमच्या शंका राहिल्या आहेत, त्याची निरसनही केली जाते. तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये लिंक किंवा डिटेल्स दिलेले आहेत. त्यावरती जाऊन तुम्ही करू शकता. सॉरी लिंक नाही आहेत, कारण काय होतं डायरेक्ट वेबसाईटची लिंक दिली तर सर्वांचं खूप कन्फ्युजन होत आहे. त्यामुळे डायरेक्ट WhatsAppची लिंक आहे आणि कॉलिंगसाठी नंबर दिलेला आहे. तर तुम्ही त्याद्वारे आमच्याशी संपर्क करू शकता आणि कोर्स घेऊ शकता. चॅनलवरती जर खरंच नवीन असाल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. कारण ही गोष्ट प्रत्येक गर्भवती महिलेपर्यंत पोहोचवणे
खूप आणि खूप गरजेचं आहे. त्यामुळे शक्य होईल अ, तेवढा हा व्हिडिओ जो आहे तो शेअर करण्याचा प्रयत्न करा. चला तर मग परत भेटूयात एका नवीन विषयावर बोलण्यासाठी. तोपर्यंत तुम्हा सर्वांना टेक केअर. बाय बाय.